नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरणाला वेग आलाय। भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मोनिका शंकर हिरे, सरिता रामराव सोनवणे, सागर हिरामन लामखडे आणि हेमंत दिनेश शेट्टी हे निवडणूक रिंगणात उतरले। प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून विकास कामांच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होत आहे। उमेदवारांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागात विविध विकास कामे मार्गी लावली असून त्याचा विश्वास नागरिकांमध्ये आजही कायम असल्याचं दिसून येत आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि आदी विषयांवर केलेल्या कामांचा उल्लेख करत नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी समर्थनगर व हमालवाडी परिसरात भाजपच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय। या प्रचाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केलंय। आगामी काळातही भाजपचा प्रचार अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचं चित्र आहे। नमस्कार। आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हमालवाडी या परिसरात प्रचारार्थ फेरीमध्ये सहभागी झालो आहोत। या परिसरात मागील कार्यकाळात तिन्ही सोबतच्या नगरसेवकांनी कॉन्क्रीट रोड तसेच पाण्याच्या टाकीचा पण विषय मार्गी लावलेला आहे। स्ट्रीट लाईटचा पण विषय मार्गी लावला आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात काही विकास कामे राहिली असतील ती देखील आम्ही चौघं मिळून पूर्ण करू। धन्यवाद। परिसरातील बऱ्याचशा दिवसातील कॉन्क्रीटचा विषय असतो, कॉन्क्रीटचा पण विषय झाला। सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला भरघोस निधी दिला। पाठीमागा बघा एक अंगणवाडी आहे, त्याच्यानंतर एक डोम आहे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याच्यानंतर तिथं कार्यकर्त्यांसाठी एक छोटासा हॉल पण आहे जेणेकरून छोट्या छोट्या कार्यक्रम करता येईल। असा परिसरातील बराचसा विकास केलेला आहे। जो काही विकास बाकी आहे तो पुढच्या काळात आम्ही करूच। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।